ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर पूनम भोसले म्हणून आहेत, त्या ताईंनी हा अनुभव शेअर केलेला आहे. गावाचं नाव त्यांनी सांगू नका असं बोलल्यात. तर ताई म्हणत होत्या गेली 17-18 वर्ष झालं मी आईंच्या मार्गामध्ये आहे म्हणतात. पण आज तागायत ही गोष्ट कुणालाही माहीत नाहीये. ही सगळ्यात मोठी आईंची कृपा आहे म्हणतात माझ्यावरती. का तर एखादी गोष्ट आपण 17-18 दिवस जरी करायला लागलो, तरी ती आपण बाहेरच्यांपासून ठीक आहे, पण घरच्यांपासून आपण नाही लपवू शकत. पण ही गोष्ट इतके वर्ष माझ्या हट्टासाठी किंवा माझ्या इच्छेसाठी आईंनी आजतागायत कुणाला कळू दिली नाही. मी नाही लपवू शकले असते म्हणतात. पण माझी इच्छा होती, माझी प्रार्थना होती म्हणून आईंनी आजतागायत ही गोष्ट लपवली. सगळ्यात मोठा आयुष्यातला माझा हा अनुभव आहे म्हणतात. कुणाला वाटो अगर ना वाटो, पण हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अनुभव आहे. का तर मी अशा कुटुंबामध्ये राहते, ताई म्हणत होत्या, की जिथं 2 नंदा आहेत. म्हणजे जरी त्या आता घरी नसल्या, तरी सुट्टीला कायम येतात. दिवाळीच्या सुट्टीमध्ये येतात, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये येतात, महिना-महिना राहतात म्हणतात. तर 2 नंदा आहेत. आम्ही दोघी जावा एकत्र राहतो. अशी फॅमिली आहे म्हणतात. दोघी जावा एकत्र राहतो. आमची दोघींची 2-2 मुलं आहेत म्हणतात. सासू-सासरे आहेत. आत्ता सासरे वारलेत म्हणतात, 1.5 वर्ष झाले फक्त. पण सगळी फॅमिली अशी एवढी मोठी फॅमिली आहे म्हणतात माझी, आणि त्यामध्ये मी सेवा करते. आजही कुणाला माहीत नाही म्हणतात, आणि आता माहिती पडलं तर मला काही तितकासा फरक नाही पडत म्हणतात. का तर ही गोष्ट मी आता थोडक्याच दिवसात सांगणारच आहे. तर तरी पण मी अजून थोडे दिवस लपवायचं आहे मला. तर म्हणून मी गावाचं नाव वगैरे सांगत नाही आहे बोलत होत्या. आणि तसं पण कुणाला माझ्या नावावरून सुद्धा नाही माहिती पडणार, का तर आईंचे व्हिडिओ कुणीही बघत नाही माझ्याशिवाय घरात, असं त्या म्हणत होत्या. तर त्या म्हणतात ही खूप मोठी गोष्ट आहे, आणि मलाही खूप आश्चर्य वाटलं. एखादं वर्ष, 6 महिने आपण लपवू शकतोय, पण 17-18 वर्ष एखादी गोष्ट लपवणं ही आपल्याला शक्य नाही आहे. हे फक्त आईच करू शकतात, आईंच्या कृपेनं कृष्णच करू शकतात. तर ताई म्हणत होत्या, मी अशा घरामधून आले म्हणतात सासरी, की जिथं खूप त्रास होता. म्हणजे वडिलांनी माझ्या 3 लग्न केली म्हणतात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आई माझी एक्सपायर झाली म्हणतात. आई वारली माझी. खूप त्रास, घरी काही नसायचं, सारखं हे असली टेन्शन्स. एका बाईला नवऱ्याचं प्रेम, पैसा थोडा कमी असेल तरी चालेल, पण नवऱ्याचं प्रेम वगैरे मिळावं, अशा एक विचारसरणीची आई होती म्हणतात. आणि तिच्या नशिबाला हे असा नवरा असल्यामुळं ती खूप टेन्शनमध्ये असायची सदा. मुलांसाठी काम करणं, हे करणं. पण ना नंतर तिला ते जमेनासं झालं म्हणतात. आणि त्यातच आजारपणातच आई गेली म्हणतात आमची. आई गेल्यानंतर म्हणतात खूप पोरकं झालं म्हणतात. बाबांनी लग्न केली, 3 लग्न केली म्हणतात. आई असतानाच 1 लग्न केलेलं होतं म्हणतात त्यांनी. त्यांना माहिती होतं हिला काही कुणाचा आधार नाही वगैरे असं. तर ते ती जे करेल ती सहन करत गेली, आणि त्यांचं ते वाढत गेलं म्हणतात. त्याच्यानंतर आई वारली, आणि आई वारल्यानंतर बाबांनी जी बायको केलेली होती ती पण वारली म्हणतात. त्याच्यानंतर परत दुसरी एक बायको केली, असं त्यांनी हे केलं. मग माझ्या काकीनं वगैरे थोडंफार आमचा सांभाळ केला म्हणतात. पण त्यांचाही प्रपंच होता म्हणतात. मग त्यांनी लवकर लग्न केलं म्हणतात. माझं लग्न लवकर केलं. भाऊ माझा असंच 10वी-11वी पर्यंत शिकला म्हणतात. कॉलेज 1-2 वर्ष केलं, आणि तोही म्हणजे त्याचंही लग्न करून टाकलं काका-काकींनी. आणि मग तोही त्याच्या प्रपंचासाठी कमवायला वगैरे सुरू केलं. माझं लग्न अशा कुटुंबामध्ये झालं, जिथं म्हणतात सगळे नास्तिक. कुणीही माझ्या घरात मी सोडलं, माझी मुलंही अजून नास्तिकच आहेत. माझ्या मुलांनाही अजून काही आईंचा सहवास मी देऊ शकलेली नाही आहे म्हणतात. आता थोडक्याच दिवसात मी ते हे करणार, पण मी करणार नाही, आई करवून घेणार माझ्या इच्छेनुसार. का तर माझी इच्छा आहे खूप, म्हणून आई हे करवून घेतील म्हणतात. म्हणजे घरचं चांगलं आहे म्हणतात.
पण ना खूप नास्तिक लोक आहेत माझ्या घरामध्ये म्हणतात. अजिबात कुठल्याही प्रकारचा देव, धर्म काही काही नाही आहे माझ्या घरी म्हणतात. आणि म्हणजे माहेरी तर काहीच नव्हतं म्हणतात. पण माझं कुठलं पुण्य उदयाला आलं म्हणतात. आणि माझं लग्न झाल्यानंतर 1 वर्ष मला खूप त्रास होता म्हणतात घरी. का तर त्यावेळेला माझ्या नंदेचं एका लग्न व्हायचं होतं वगैरे. आणि खूप खूप इतकं त्रास दिला त्यांनी, की माझं लग्न मोडायच्या गतीला आलेलं होतं म्हणतात. पण मला थारा नव्हता म्हणतात. कुठंच जाण्याचा थारा नव्हता. मला तिथंच राहून सगळं सहन करावं लागणार होतं. बरं घरचं चांगलं होतं. म्हणजे माहेरपेक्षा तर खूपच चांगलं अजूनही, म्हणजे खूप चांगलं म्हणजे आहेच, अजूनही खूप चांगलं आहे. आता तर खूपच चांगलं झालेलं आहे. ते आईंच्या कृपेवर हे माझं म्हणणं आहे म्हणतात. पण त्यावेळी आम्ही सासू-सासऱ्यांच्या ह्याच्यावरती होतो म्हणतात. दीर खूप चांगले कमावते होते. ते दीरांच्या ह्याच्यावरती. माझे मिस्टर खूपसे चांगले कमावते नव्हते म्हणतात. म्हणजे प्रायव्हेट कंपनीमध्ये खूप कमी पगारावर माझे मिस्टर राबत होते. आणि माझे सासरे गव्हर्नमेंट सर्व्हंट होते म्हणतात. ते रिटायर्ड झालेले होते. शिक्षक होते म्हणतात. त्यामुळं ते रिटायर्ड झालेले होते. त्यांचा त्यांचा पैसा वगैरे त्यांच्या सगळ्या ह्याच्यावरती सगळं घर होतं म्हणतात. आणि दीरांचा पण चांगला पगार वगैरे होता. तर मग माझेच मिस्टर तेवढे शिकले नाहीत चांगले. आणि त्यामुळं माझ्यासारखी मुलगी त्यांना, माझी जाऊ वगैरे पण चांगल्या शिकलेल्या आहेत म्हणतात त्या. मग अशा कुटुंबामध्ये गेल्यामुळं असं झालं म्हणतात, की भक्ती वगैरे काही प्रकार नव्हता आमच्या घरी म्हणतात. आणि 1 वर्ष खूप ज्यावेळेला त्रास व्हायला लागला होता सुरुवातीचं, त्यावेळेला मला एकदा मारून घराबाहेर काढलेलं होतं म्हणतात. आणि अख्खी रात्र म्हणजे त्याने विचार नाही केला, ही कुठं जाईल? माझ्या मिस्टरांनी विचार केला नाही म्हणतात. घरच्यांच्या सांगण्यावरनं मला मारलं आणि मला बाहेर काढलं. बाहेर काढलं तर काकू आमच्या एक शेजारच्या होत्या म्हणतात. त्या आल्या अडवायला, "कशाला असं पोरीला मारताय?" वगैरे. तर "नाही, नाही, हिला घराबाहेर काढणार आहे." तर घराबाहेर काढणार आहे, "अरे एवढ्या रात्री ती कुठं जाणार?" वगैरे. "कुठंही जाऊ दे, नाहीतर मरू दे, तिच्या माहेरी जाऊ दे, नाहीतर मरू दे. मेली तरी आम्हाला काही फरक पडणार नाही." कुणीही म्हणतात सासरच्यांनी कुणीही मध्यस्थी केली नाही किंवा कुणीही अडवलं नाही माझ्या मिस्टरांना म्हणतात. आणि मी अशीच रात्रीचं बाहेर बसले, दार ठोठावलं वगैरे. आणि मग खिडकीतून माझ्या त्या शेजारच्या काकू होत्या, त्यांनी माझ्या सासूबाईंना सांगितलं, "माझ्या घरी तिला रात्रभर थांबवू का?" तर सासूबाई माझ्या बोलल्या, "थांबवा, नाहीतर विहिरीत ढकलून द्या तिला. नाहीतर तिला विहिरीत पड म्हणावं." असं बोलल्या म्हणतात. विहिरीत ढकलून द्या असं नाही, सॉरी. त्यांनी सांगितलं, की विहिरीत पड म्हणावं तिला. नाहीतर तुमच्या घरी थांबवणं असलं थांबवून द्या. तिच्या घरी जाणं असलं तर जाऊ द्या. असं सांगितलं आणि सगळ्यांनी दारं बंद केली. काकूंनी म्हणजे शेवटी आईंची त्या परवानगी घेतली. माझ्या म्हणजे सासूबाईंची म्हणतात, परवानगी घेतली आणि मला त्यांच्या घरी नेलं म्हणतात. आणि मी नवीन होते म्हणतात सगळ्याच गोष्टींसाठी, म्हणजे संसारासाठी वगैरे. पण मला खूप लहान वय होतं, काही मोठं वय वय पण नव्हतं म्हणतात. त्यावेळी त्यांनी मला आईंचा मार्ग दाखवलेला होता म्हणतात. आजही त्या आहेत शेजारी राहायला म्हणतात. आजही म्हणजे स्वतःचीच घरं आहेत ना सगळ्यांची. त्यांचं आता म्हणजे वय झालंय म्हणतात. त्यावेळेला म्हणजे अगदी त्या 40च्या 35-40च्या होत्या म्हणतात. आताच म्हणजे 50-60पर्यंत आलेल्या आहेत त्या म्हणतात. तर त्यामुळं तुम्हाला सांगू म्हणतात माझं वय खूप लहान होतं. मग मला त्यांनी रात्रीचं मी रडत होते म्हणतात, डोळे सुजलेले होते, हातातल्या बांगड्या फुटलेल्या, त्या बांगड्या लागलेल्या होत्या म्हणतात मला त्यांनी मारताना. त्या हाताला वगैरे सगळीकडे लागलेल्या होत्या बांगड्या. पायात एक बांगडी म्हणजे फुटून माझ्या पायात एक घुसलेली होती. सगळं रक्त वाहत होतं. खरं मला माझी कुणाला दया आली नाही म्हणतात. तर ना त्यावेळेला त्यांनी मला त्यांच्या घरी नेलं म्हणतात. आणि अवघे 7:30 पावणे 8 वाजलेले होते म्हणतात. नुकतीच त्यांच्या घरची पूजा वगैरे झालेली होती. आमच्या पण घरी नुकतंच असं 8-9 वाजता सगळे जेवायला बसायचे. जेवायला बसण्याच्या ह्याच्यावरूनच भांडणं झालेली होती म्हणतात. आणि त्याच्यात मी जरासं उलटं बोलल्यामुळं मला ते मारलेलं होतं म्हणतात. आणि मग त्यांनी मला घरी नेलं
आणि घरी नेलं. तिथं त्यांनी त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या घरात ना भजन नुकतंच झालेलं होतं म्हणतात. म्हणजे तर काकू संध्याकाळचं भजन करायच्या, घरीच करायच्या म्हणल्या. तर त्यांच्या घरी भजन नुकतंच झालेलं होतं म्हणल्या आणि त्यांनी दिवाबत्ती वगैरे केलेली होती. आईंच्या पुढं नैवेद्याचं ताट वाढून ठेवलेलं होतं आणि त्यांनी जेवायला बसणार होते तोपर्यंत आमच्या घरातलं हे ऐकून त्या आलेल्या होत्या म्हणतात. आणि मग त्यांनी ते नैवेद्याचं ताट वगैरे घेतलं. मला हातपाय धुवायला लावले म्हणतात. माझं ते जखमेला त्यांनी म्हणजे हे केलं, हळद वगैरे असं हे केलं. आणि मग मला म्हटल्या, काही काळजी करू नको, होतात घरी, सगळ्यांच्या घरी असं काहीतरी काहीतरी होतं आहे, नको काळजी करू. पण ती मी खूप रडायला लागले म्हणतात. मी त्यांना बोलायला काकू मी कसं माहेरी जाणार. मला असं वाटलं की खरंच मला आता माहेरीच जावं लागणार. मी कसे माहेरी जाणार आणि माझ्या माहेरी कोणच नाही हो. वडील माझे लग्न केले, तर भाऊ आहे, त्याचा प्रपंच आहे, मला कोण नाही ठेवून घेणार वगैरे. तर त्या बोलल्या, काही नको काळजी करू आणि तू टेन्शन घेऊ नको ह्या गोष्टीचं. ह्या मला बोलल्या त्या. आणि आईंच्या पुढं जे नैवेद्याचं ताट वाढलेलं होतं म्हणतात, ते ताट त्यांनी मला आणून दिलेलं होतं जेवणासाठी. आणि ते ताट मला त्यांनी आणून दिलं म्हणतात. पण मला कळलं नाही की हे नैवेद्याचं ताट वगैरे आहे किंवा नैवेद्य आहे हे मला काही कळलं नाही. तर मी म्हणजे खूप भूक लागलेली होती. भरभर भरभर खाऊन घेतलं आणि जेवल्यानंतर म्हणजे एक वयच असते ते. तर जेवल्यानंतर मी बोलले, काकू इथं झोपू का मी तुमच्याच घरी. अगं मी तुला इथं झोपण्यासाठीच आणलं आहे, असं ज्यावेळेला काकू बोलल्या म्हणतात तेव्हा खूप धीर आला की रात्रीचं मी कुठं जाणार असं मला वाटत होतं. मला वाटत होतं की ह्यांनी मला घरी सोडणार वगैरे. तर मी म्हटलं, त्यांनी तसं बोलल्यानंतर म्हटलं मला खूप धीर आला आणि मग मी बोलले, मग मी राहू तुमच्या घरी आज. तर हां राहा तू आणि मी तुझ्या उद्या सासूबाईंना वगैरे समजावून सांगेन, नको काळजी करू. आणि आज जो तू खाल्लायस ना तो प्रसाद आहे आईंचा, ती कृपा होती कुठंतरी तुझ्यावरती. आजचा प्रसाद तुझ्या नशिबात होता, जो आम्ही खातोय तो तुझ्या नशिबात होता, असं त्या बोलल्या म्हणतात. मला तितकंसं काही कळलं नाही. आणि हां सॉरी मध्येच हे करायला लागले. SG लाईफ अँड रूल्सवरती आता एक शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केला आहे. खूप चांगल्या विषयावरती व्हिडिओ येणार आहेत SG लाईफ अँड रूल्स या चॅनलवरती. तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण मी देतेच चॅनलची. तर तुम्ही हे करा, चॅनल बघा, तिथं पण व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर ताई म्हटल्या, मग ती रात्र त्या म्हटल्या तू इथंच थांब आज म्हटल्यानंतर मला खूप आनंद झाला म्हटला. आणि मग मला आधी जेवायला घातलं आणि मग काका काकू दोघंजण जेवायला लागले म्हणतात. त्यावेळेला त्यांची मुलं शिकायला त्यांनी बहिणीकडे पाठवलेली होती म्हणतात. त्यांच्या बहिणीच्या इकडं खूप चांगल्या शाळा होत्या, तर तिकडं त्यांनी मुलं शिकायला पाठवलेली होती. त्यामुळं ते दोघंच असायचे म्हणले घरी. आणि ज्या वेळेला त्यांनी मला जेवायला वगैरे दिलं आणि त्याच्यानंतर झोप म्हणून सांगितलं, तर मला काही लगेच झोप लागली नाही. घरचे टेन्शन्स वगैरे, तर मला काही लगेच झोप लागली नाही. मी अशीच बसून होते. तर त्यांनी जेवले. त्याच्यानंतर ना काका मोठमोठ्यानं ओम नमः शिवाय म्हणत अशा फेऱ्या घालत होते. तर ती मी बघत होते म्हणल्या. आणि थोड्या वेळानं काकू आल्या, तुला झोप येत नाही आहे का. तर होय मला झोप येत नाही आहे. तर चल मग मी नित्योपासना करणार आहे, बसतेस का माझ्यासोबत, असं म्हणल्या त्या. तर मी म्हटलं हे काय आहे. तर हे आईंचा मार्ग आहे, तू जर केलंस ना तुला पाहिजे तसं तुझं सगळं चांगलं होईल बघ, तुझा संसार खूप सुखाचा होईल. हे त्यांचे शब्द आज आईंनी सत्य करून दाखवलेले आहेत असं म्हणत होत्या ताई. म्हणल्या मला खरंच काकू म्हणजे आईच आलेल्या होत्या म्हणतात. मी आजही त्यांना आईच्याच रूपात मानते. म्हणजे माझी आई नव्हती सांगायला, म्हणून आईंनी आई पाठवली एक म्हणतात माझ्यासाठी, की त्यांनी मला सगळ्या गोष्टी चांगल्या सांगत गेल्या. आज मी निडर होऊन त्यांच्या घरात जाते, बोलते. त्यांना प्रत्येक कार्यक्रमात माझ्या पहिला स्थान असते म्हणतात माझ्या घरात. हे सगळं आईंची कृपा आहे म्हणत होत्या त्या.
तर ह्या भागात मी एवढंच शेअर करेन. पुढचा भाग मी शेअर करेन उद्या. का तर वेळ माझ्याकडे थोडासा कमी आहे. पण हा अनुभव खूप सुंदर आहे, खूप मोठा आहे. तर मग मला सगळं नाही शेअर करता येणार, का तर मला पुढं कामं पण आहेत. तर ह्या भागात एवढंच शेअर करेन. पुढचा भाग उद्या वगैरे शेअर करेन. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.